नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण फक्त 10 रुपयाची लेस वापरून गोल गळ्यावरती एक सुंदर डिझाईन बनवणार आहे आणि ती तुम्ही आपण आज बघत आहे. तर बघा, व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या नवीन टेलरिंग करणाऱ्या मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ आहे. कधी कधी डिझाईन सुचत नाहीत बघा, त्यावेळेस अशी लेसची डिझाईन तुम्ही एखाद्या ब्लाऊजवर करू शकता. तर बघा, आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते एकमेकावरती ठेवून घेतलेला आहे. गोल गळा कटिंग करून घेतलेला आहे आणि तो स्टिचसुद्धा करून घेतलेला आहे. तर बघा, गळ्याच्या आतला जो कपडा आहे तो एक्स्ट्रा कपडा मी कट करून घेते. गळ्यावरती 1/2 इंचाची शिलाई आपण मारून घेतलेली आहे आणि खाली पाठीमागच्या भागाला सुद्धा ती शिलाई मारून घेतली. आता गळ्यावरती आपण छोटे छोटे कट देणार आहे, ज्यामुळे आपल्या गळ्याचा आकार जो आहे तो एकदम सुंदर असा शेप येणार आहे. जर हे कट नाही मारले तर काय होतं, गळ्याचा शेप जो आहे तो थोडासा बदलला जातो. त्यामुळे गळ्यावरती छोटे छोटे कट मारायचे आणि गळा असा पलटवून घ्यायचा, म्हणजे सवासा कपडा वरच्या बाजूला येतो आणि उलट कपडा खालच्या बाजूला जातो, म्हणजे अस्तर जे आहे ते आपलं खाली जाते. तर बघा, आपण आता खालच्या बाजूनी एक दाब शिलाई देणार आहे. पाठीमागच्या कमर घेराची बाजू आहे तर याच्यावरती दाब शिलाई. तुम्ही इथं पाठीला पट्टीसुद्धा लावू शकता. तर मी पाठीला पट्टी लावत नाही, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला पाठीमागचा भाग कसा शिवायचा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये शिकता येणार आहे. तर बॅक पार्ट नवीन मुलींना शिकण्यासाठी एकदम सुंदर आहे. तर बघा, आता गळ्यावरती सुद्धा तुम्हाला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. गळ्याचा अस्तर जे आहे ते बाहेर येणार नाही, अशा पद्धतीमध्ये तुम्हाला शिलाई मारायची, म्हणजे अस्तर जे आहे प्रत्येक वेळी असं आतल्या बाजूनं ओढायचं आहे आणि कपड्यावरती व्यवस्थित शिलाई मारायची आहे. तर बघा, ही जी ब्लाऊज आहे तो आपला मध्यंतरी ट्रेंडमध्ये होते त्या जिमी चू साडीमधला हा ब्लाऊज आहे आणि हा कपडा थोडासा सुळसुळीत असल्यामुळं आपल्याला शिलाई मारताना थोडासा वेळ लागतो आहे. तर बघा, आता गळ्यावरती आपण शिलाई मारून घेतलेली आहे व्यवस्थित. आता साईडच्या बाजू ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला स्टिच करायच्या आहेत आणि जो काही एक्स्ट्रा कपडा होईल तो आपण कट करून घ्यायचा आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा, ज्यामुळे काय होईल, मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर मिळून जाईल. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या. आपल्या चॅनलवरती भरपूर डिझाईनचे व्हिडिओ, त्याच्यानंतर बाह्य डिझाईनचे व्हिडिओ, बॅक पार्टचे व्हिडिओ, ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही जाऊन ते आपल्या चॅनलवरती बघू शकता. तर बघा, असा बॅक पार्ट जो आहे तो आपला रेडी झालेला आहे. गोलगळासुद्धा आहे, परंतु डीप नेक आहे. बघा, खालच्या बाजूला भरपूर आपण गोलाईमध्ये आकार दिलेला आहे. वरच्या बाजूला शोल्डरपासून कमी आकार दिलेला आहे आणि खालच्या बाजूला डीप आकार दिलेला आहे. साईडच्या बाजू वाढवून घेतलेल्या आहे, त्यामुळे एकदम गळा जो आहे तो परफेक्ट असं मटका गळ्यासारखा किंवा असा खोलगट गोल गळा आहे तसा आपण कटिंग करून स्टिच करून घेतला. आता गळ्यावरती आपण या साडीचा कलर फिरता असल्यामुळं आपण याला गोल्डन ग्रीन कलरची लेस लावतोय. अगोदर गळ्यावरती आपल्याला गळ्याच्या शेपमध्ये गोल आकारामध्ये लेस लावून घ्यायचे. गळ्याचा आकार जिथं बदलतो आपला थोडासा तिथं लेसला एक चून मारायची, ज्यामुळं काय होतं, लेस जे आहे ते पलटी पडत नाही. तर बघा, थोडीशी ग्रीन आणि थोडीशी गोल्डन कलर मिक्स असलेली लेस आहे आणि ब्लाऊजचा कलरसुद्धा त्याच पद्धतीमध्ये आहे, म्हणजे हा कलरसुद्धा ट्रेंडमध्ये होता मध्यंतरी. आता आपण खडून जिथं मार्किंग केलं आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा, लेसवरती आपण पहिल्यांदा डबल शिलाई मारली. आता गोलगळ्यावरती लेस लावून झाली. आता बाहेरच्या बाजूला 1 इंचावरून आपण खडून मार्किंग केलेलं आहे पानगळ्याचं आणि त्याच्यावरती आता त्या मार्किंगवरून लेस लावून घ्यायची. तर बघा, खालच्या बाजूला गळ्याचा आकार थोडासा बदलतोय, तिथं आपण गळ्याला लेसला थोडीशी प्लेट पाडून घेतलेली आहे आणि तिथून आपण दाब उचलून कपडा फिरवून नंतर लेस लावायला सुरुवात केलेली आहे.
अशा पद्धतीने आपली लेस जी आहे ते आपण लावून रेडी झालेली आहे. आणि अशा पद्धतीने आपला गळासुद्धा रेडी झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.